मित्रांनो नमस्कार. BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आम्ही आता बोरगावमध्ये आहोत आणि 10 किलोमीटर हे बोरगाव सिटी रस्त्यावरचं आहे. अतिशय बाजारपेठेचं ठिकाण आहे आणि गजबजलेलं असतं, सदैव गजबजलेलं असतं. आणि ह्या बोरगावमधून आम्ही पुढे हातगड, त्यानंतर सापुतारा, ही सापुताऱ्याची बाउंड्री आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही बाउंड्री आहे आणि ह्या बाउंड्रीवरून आम्ही पुढे सापुताऱ्याच्या गावात चाललो आहे. तर चला, हा पहा डॅम, सापुताऱ्याचा डॅम आहे. इथं नौकाविहार पण चालतो आहे. राहण्यासाठी हॉटेलची सोय आहे आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून गुजरातची ख्याती आहे. तर इथं पाहण्यासाठी म्युझियम पण आहे. एक आदिवासी संस्कृती संदर्भात ह्या ठिकाणी कलाकृती आहेत, पण आम्ही थांबलो नाही. त्यानंतर आम्ही घाटातून खाली चाललो आहे. घाट आता एवढा हिरवागार राहिलेला नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे गवत वगैरे सगळं सुकलेलं आहे. झाडांची पानं गळायला लागलेली आहेत आणि त्यामुळं पाहिजे तशी हिरवळ आपल्याला पाहायला भेटत नाही. आता हा फेब्रुवारी महिना आहे आणि त्यामुळं झाडांची पानं गळायला लागली. कारण ह्या ठिकाणचं जंगल जे आहे हे सदाहरित नाही, तर पानगळी वृक्षांचं आहे. हे आहे माळेगाव. ह्या माळेगावमधून पुढे आम्ही आव्हा मार्गे, म्हणजे आव्याकडे जो रस्ता फुटतोय त्या रस्त्याने आम्ही जाणार आहोत. आम्ही मोठ्या देवाला जाणार आहोत. आज त्या ठिकाणी एक जाळवाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे. तेव्हा आम्ही ह्या जाळवाच्या कार्यक्रमाला ह्या ठिकाणी आलेलो आहोत. गजबज, इथं पार्किंग खूप मोठी आहे. ह्या ठिकाणी कितीही गाडी आल्या तरी उभ्या राहू शकतात. इथं पैसे वगैरे काही द्यावे लागत नाही. हा मोठे देवाचा परिसर आहे. या ठिकाणी रोज कितीतरी माणसं येत असतात आणि आपल्या देवाची पूर्ती करून घेतात. आणि आम्ही आता मोठ्या देवाच्या दर्शनाला चाललो आहे. हे जो डॅम आहे, डॅमच्या पलीकडे एक रस्ता मस्त बांधलेला आहे. पायऱ्यांचा रस्ता बांधलेला आहे. बाजूला बारकेट लावलेलं आहे. त्यामुळे कोणीही कोणाचा पाय घसरून खाली पडलं किंवा असं काही होत नाही. ह्या ठिकाणी एक देव आहे, मला सांगता येणार नाही त्या देवाचं नाव, पण सगळेच भाविक इथं आल्यानंतर नतमस्तक होतात, दर्शन घेतात आणि मोठ्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. ह्या ठिकाणी ह्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. मस्त चांगली सुविधा आहे. आपण केव्हाही येऊ शकता. आणि आपलं आदिवासींचं कुलदैवत म्हणून याची ख्याती आहे. नवसाला पावणारा देव आहे. ह्या ठिकाणी खूप लोक येतात, नवस बोलतात आणि आपली इच्छा पूर्ण झाली तर नवस परत अजून तो फेडून घेतात. वाहून दिले. तर अशा प्रकारे इथं पहा, नारळांचा खस दर्शन घेतल्यानंतर नारळ फोडण्यासाठी खालच्या बाजूने व्यवस्था केलेली आहे. आमचे हे खुरकुटे, आमचा पायलट ड्रायव्हर, आम्ही दोघे पण होतो. पाय ना आम्ही त्या ठिकाणी यथावकाश पूजा केली, दर्शन घेतलं आणि परत अजून ज्या ठिकाणी आम्हाला बोलावलं त्या ठिकाणी आलेलो आहे. तर ह्या ठिकाणी बघा, तो कार्यक्रम तर त्यांचा उरकून गेला होता, पण दुसरा कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळाला. ह्या ठिकाणी जे छोट्या मुलांचं ज्याचं जावळं काढायचं, त्याचे आईवडील आणि मामा आणि मामी एकत्र बसतात. नातेवाईक त्यांना वेळ टोपी आपल्या ऐपतीप्रमाणे ते देत असतात आणि ही अशी प्रथा आहे ती पूर्ण केली जाते. बाळाचे आईवडील आणि बाळाचे मामा आणि मामी. ताई,
हा विधी नेमका कोणता? विधी कोणता नेमका? जावळाचा कार्यक्रम. जावळाचा कार्यक्रम. म्हणजे ह्या मुलीचं जावळं काढून राहील त्यावेळेस हे नातेवाईक वगैरे सगळ्यांना हे मामा आहेत. हां आत्या. हे मम्मी पप्पा आहे. हां त्यानंतर ह्या ठिकाणी आम्हाला एक सुंदर असं ऐरान मिश्रित मराठी बायांनी म्हटलेले गाणी ऐकायला भेटले आणि खास ते रेकॉर्डिंग करून तुमच्यासाठी मी देत आहे. पहा, आपणही त्या गाण्यांचा आस्वाद घ्या. आणि हे गाणे कुठेही कोणत्याही पुस्तकात किंवा एखाद्या ग्रंथात मिळणार नाही. हे मुखद्गत म्हणजेच एकाकडून दुसरा दुसऱ्याकडून तिसरा असे ऐकून हे गाणे आपल्या मेंदूमध्ये कायमची जतन करून ठेवतात. आणि अशा प्रसंगी म्हणजे कार्यक्रमाच्या प्रसंगी, लग्नाच्या वेळेस किंवा इतर वेगवेगळ्या आपल्या कार्यक्रमाच्या वेळेस ते गाणे आवडीने म्हणतात. आणि अशा प्रकारे आम्हाला पण गाणे ऐकायला मिळाले. त्या ठिकाणी घुगरी केली होती. ह्या घुगऱ्या वाटून मुलाचा जावळाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे. ह्या ठिकाणी त्यांनी स्वयंपाक केला होता. आम्ही मस्त जेवण केलं आणि यथावकाश घराकडे निघून आलो. तर मग मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मित्रांनो, त्या व्हिडिओच्या खाली एक काळं बटन असतं, ते जरूर दाबा. सबस्क्राईब असं इंग्रजीमध्ये त्याच्यात लिहिलं, जरूर दाबा. म्हणजे तेवढं आम्ही थोडंसं कष्ट घेतो त्याचा फायदा पण होईल. आंघोळीला गरम पाणी नेसायला संघर्षेला ग. 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 नेसायला संघर्षेला लावायला गंधाटीला 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 ग. आई ग सतरा चिंगी तुझ्या गडाच्या मालानी, तुझ्या गडाच्या मालानी मारील काय ते छोर गेले वा डोंगर पडूनी.
गजत राशिंगी तुझ्या गडाच्या मालानी तुझ्या गडाच्या मालानी महिला त्या डोंगर फोडून मारीला त्या चुरावर डोंगर फोडून आई गजत राशिंगी तुझ्या केळीचा कमार तुझ्या केळीचा कमार गतीला पितांबर मिऱ्यावर पडले शंभर गतीला पितांबर मिऱ्यावर पडले शंभर तुझा केळीचा कमार तुझा केळीचा कमार गतीला पितांबर मिऱ्यावर पडले शंभर गतीला पितांबर मिऱ्यावर पडले शंभर राशिंगी राऊळ झाडला केसानी राऊळ झाडला केसानी तुझ्या पायरीला बाळव मागिला नवसानी तुझ्या पायरीला बाळव मागिला नवसानी राशिंगी झाडीला केसानी राऊळ झाडीला केसानी तुझ्या पायरीला बाळव मागिला नवसानी तुझ्या पायरीला बाळव मागिला नवसानी आई गसत राशिंगी तुझ्या सोन्याचा राऊळ तुझ्या सोन्याचा राऊळ तुझ्या पायरीला ताण्यावर बाळाचा जाऊळ तुझ्या पायरीला ताण्यावर बाळाचा जाऊळ गजत राशिंगी तुझ्या सोन्याचा राऊळ सोन्याचा राऊळ तुझ्या पायरीला ताण्यावर बाळाचा जाऊळ तुझ्या पायरीला ताण्यावर बाळाचा जाऊळ राशिंगी तुझ्या सोन्याचा राऊळ तुझ्या सोन्याचा राऊळ तुझ्या पायरीला ताण्यावर बाळाचा जाऊळ तुझ्या पायरीला ताण्यावर बाळाचा जाऊळ गजत राशिंगी तुझ्या सोन्याचा राऊळ तुझ्या सोन्याचा राऊळ तुझ्या पायरीला ताण्यावर बाळाचा जाऊळ तुझ्या दर्शनाला येऊ सासू सुन तुझ्या दर्शनाला येऊ सासू सुन राशिंगी तुझ्या कानातल्या जुबा तुझ्या कानातल्या जुबा तुझ्या दर्शनाला रास्ता कोल्हापूरचा उभा तुझ्या दर्शनाला रास्ता कोल्हापूरचा उभा गजत राशिंगी तुझ्या कानातला जुबा कानातला जुबा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा लिहा आणि मला पाठवा. धन्यवाद.